मोबाईल पासून दूर राहण्यासाठी तू काय नेमकं? हा म्हणजे मेन म्हणजे जर मोबाईल नसेलच तुमच्याकडं तर डिस्ट्रॅक्शन होणार नाही. त्यामुळे मी माझा पर्सनल फोन घेतलाच नव्हता. मिनिमम 5 ते 6 तास सेल्फ स्टडी गरजेचा आहे. मॅक्सिमम तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही कितीही करू शकता. फक्त सुरुवातीपासून कन्सिस्टंटली अभ्यास करा. सुरुवातीपासूनच जेवढं जास्त हार्डवर्क करू शकता तुम्ही तेवढं करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने ह्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही सामोरं जा. पालक म्हणून आपल्याला मुलांकडून अपेक्षा असते, पण अपेक्षांचं ओझं आपण मुलांवरती लादायला नको. त्याला त्याचा मोकळ्या मनाने त्याचे प्रयत्न करू द्यात. त्यांनी प्रयत्न केल्यानंतर जे येईल ते आपण आनंदाने स्वीकारायचं. नुकताच नीटचा रिझल्ट जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि आज आम्ही आज बारामतीमध्ये आलेलो आहेत. याचं एक खास आणि विशेष कारण असं आहे की नीट परीक्षेमध्ये देशात मुलींमध्ये पहिली आलेली श्रावणी आहे. तिच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. परंतु ही महाराष्ट्रासाठी आणि आपल्या विशेष करून पुणे जिल्हा आणि बारामतीसाठी विशेष गर्वाची ही गोष्ट आहे की इथली एक जिल्हा परिषद शाळेत शिकलेली एक मुलगी ही देश पातळीवरती मुलींमध्ये प्रथम आलेली आहे आणि एकंदरीत रिझल्ट मध्ये तिचा 5वा क्रमांक आहे. तर त्याच विषयी आपण तिच्याशी श्रावणीशी आज चर्चा करणार आहोत की ती कशा पद्धतीने अभ्यास केला. तिचे आई वडील सुद्धा आज माझ्या सोबत आहेत. तर आपण श्रावणी, तुझं पहिले खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अपेक्षा होती देशभरात असा रिझल्ट येईल म्हणून तुला? म्हणजे चांगला रिझल्ट मला एक्सपेक्टेड होता, पण एवढा छान रँक येईल हे नव्हतं वाटलं. काय स्वप्न होतं तुझं नेमकं? डॉक्टरच व्हायचंय की अजून काय पुढे? हा म्हणजे मला होता इंटरेस्ट या फील्डमध्ये पहिल्यापासून. कधीपासून नेमकं स्वप्न होतं की 5वी पासून 10वी मध्ये कधी तू विचार केला होता की आपल्याला डॉक्टर व्हायचंय आणि नीटची परीक्षेची तयारी कधीपासून चालू केली? साधारणतः 7वी-8वी पासून. 7वी-8वी पासून. 7वी-8वी पासून क्लासेस लावले होते, घरीच तयारी केली, काय नेमकं? नाही म्हणजे तयारी मी तशी 9वी-10वीत सुरू केली. फक्त डोक्यात माझ्या तेव्हापासून होतं 7वी-8वी. नीटच करायचं. हा. परंतु आता इतका छान रिझल्ट आलेला आहे, त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया तुझी, काय वाटतंय? हा म्हणजे रिझल्ट बघून नक्कीच सगळ्यांना आनंद झाला. आमच्या घरातले सगळे नातेवाईक असतील किंवा टीचर्स असतील आमच्या अकॅडमी मधले, सगळ्यांना खरंच खूप आनंद झाला. परंतु देशात मुलींमध्ये तू प्रथम आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 20-21 लाख विद्यार्थी होते. त्या मुलींमध्ये तुझा चांगला रिझल्ट आला. देशात 5वा रँक तुला मिळालेला आहे. तर पुढे एम्सला दिल्ली जाण्याची तयारी आहे. हो. कुठल्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन करायचंय नीट मध्ये? ते मला म्हणजे पुढच्या 5 वर्षात जसं मला इंटरेस्ट येईल ज्या फील्डमध्ये त्यानुसार मग मी चॉईस करणार. 10वी आणि 12वीला कसे पर्सेंटेज होते? 10वीला मला 96.8 होते आणि 12वीला 92.3. 90.2. 92.3. 92. परंतु जेव्हा तू सगळा अभ्यास करत होतीस की तुझे काही मुलाखती आम्ही बघितल्या की त्याच्यामध्ये मोबाईल पासून तू दूर होतीस, ते सध्या आता सगळी मुलं जी आहे ती मोबाईल अडॅक्टेड झालेलीच आहे. मोबाईल पासून दूर राहण्यासाठी तू काय नेमकं? हा म्हणजे मेन म्हणजे जर मोबाईल नसेलच तुमच्याकडं तर डिस्ट्रॅक्शन होणार नाही. त्यामुळे मी माझा पर्सनल फोन घेतलाच नव्हता. पर्सनल फोन नव्हता त्यामुळे मग डिस्ट्रॅक्शनची म्हणजे काही संबंधच येत नाही. साधारण सगळं शेड्यूल कसं होतं तुझं या 2 वर्षामध्ये? 11वी आणि 12वी मध्येचा अभ्यास, 12वीचा अभ्यास असेल किंवा नीटचा अभ्यास असेल, ते सगळं शेड्यूल कसं होतं त्याविषयी जरा आम्हाला. माझा अकॅडमीचं टायमिंग 9 ते 4 असं होतं आणि 4 नंतर 4 ते 5 डाऊट सेशन असायचं. सो माझा अकॅडमीत येण्याआधी साधारणतः 2 तास अभ्यास व्हायचा आणि घरी गेल्यानंतर साधारणतः 4 तास, अप्रॉक्सिमेटली मला 6 तास व्हायचा. 6 तास टोटल अभ्यास अकॅडमी व्यतिरिक्त? ओके. परंतु याच्यामध्ये डाऊट डिफिकल्टी असतील किंवा आता जी मुलं 11वी-12वीला आहेत यांना काय तू सांगशील? किती तास अभ्यास करणं गरजेचं आहे? नीट सारखी जर देश पातळीवरची परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची असेल तर तुम्ही किती तास अभ्यास केला पाहिजे आणि काय स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे? हा म्हणजे मिनिमम 5 ते 6 तास सेल्फ स्टडी गरजेचा आहे. मॅक्सिमम तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही कितीही करू शकता. फक्त सुरुवातीपासून कन्सिस्टंटली अभ्यास करा. जर सुरुवातीपासून सातत्याने अभ्यास केला तर मग नंतर बॅकलॉग राहत नाही किंवा नंतर मग कन्सेप्ट मध्ये प्रॉब्लेम येत नाही. पण 11वी-12वी मध्ये या 2 वर्षामध्येच नीटचा पूर्ण अभ्यास होऊ शकतो का? तुला काय वाटतं? हो म्हणजे सुरुवातीपासूनच सातत्याने पूर्ण डिवोशनने अभ्यास केला तर 2 वर्ष इनफ आहेत अभ्यासासाठी. 2 वर्ष हे पुरेशी आहे. आता या वर्षी जे आहे ते नीट मध्ये बरेचसे गोळ झाले होते, रिनीट परीक्षा झाली होती. आधीच्या परीक्षेमध्ये काय तुला मार्कांची अपेक्षा होती? माझा प्रेडिक्टर स्कोर 715 होता आधीच्या पेपरमध्ये. आधी पण? हा 715. आणि आता पण 700? आता 710 आहे. 710 आहे. हा पेपर यावर्षीचा जो पेपर होता नीटचा, हा म्हणजे ती सेकंड टफ पेपर होता. म्हणजे 2025चा पेपर थोडासा अजून टफ होता. हा जो पेपर होता सेकंड टफ पेपर होता. आणि जो आधीचा नीटचा झाला होता त्या 2 पेपर मध्ये काय कम्पॅरिझन होतं? याच वर्षीला दोन्ही का?
हे जे दोन पेपर झाले, पहिला नीटचा झाला आणि रिनीट झाली, त्या दोन पेपर मध्ये काय नेमकं फरक आहे? पहिला पेपर कम्पॅरेटिव्हली थोडा सोपा होता, म्हणजे एकदम फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चनचे नंबर जास्त होता. ह्या पेपरमध्ये फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन कमी होते आणि कन्सेप्ट क्लॅरिटी असणारे क्वेश्चन जास्त होते. जे नीटचा अभ्यास करताना ज्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आपण 10वीच्या नंतर तुझं ठरवलं असेल ध्येय तुझं, तर तू नीटच करायचं हेच ध्येय होतं की इंजिनिअरिंग करायचं, काय नाही? नाही, म्हणजे पहिल्यापासूनच मी फोकस एकच असावा, म्हणजे बऱ्याच गोष्टी डिस्ट्रॅक्ट होऊ नये म्हणून मी एकच टार्गेट ठेवलं होतं. ग्रुप कुठला होता बारावीला? पीसीबी. ओके. परंतु आता जो काही आपला रिझल्ट आलेला आहे, इतका सुंदर उत्कृष्ट रिझल्ट आलेला आहे, तर हा रिझल्ट येण्यासाठी किंवा या रिझल्ट पर्यंत तुला पोहोचण्यासाठी एक्स्ट्रा काय मेहनत तू केली? इतर विद्यार्थी कुठे चुकतात आणि तू काय नेमकं वेगळं केलं असं वाटतं? खरं सांगायचं तर एक्स्ट्रा गोष्ट म्हणजे मला चांगली लाभली ती सुरुवातीपासून तर करेक्ट गायडन्स. म्हणजे माझे जे टीचर असतील, मी सांगू इच्छिते डॉक्टर येळे सर आणि भुजबळ सर यांनी मला सुरुवातीपासूनच खूप जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, जेणेकरून माझ्या बारीक सारीक चुका होत होत्या त्या मला सुरुवातीपासूनच त्या करेक्ट करता आल्या. त्यामुळे एकदम म्हणजे स्ट्रॅटजी नीट वापरून माझं काम करता आलं मला, त्याच्यामुळं सगळं प्लॅनिंग नुसार व्यवस्थित होत गेलं. काय स्ट्रॅटेजी नेमकी त्यांनी वापरली होती? काय नेमकं तुमचा करिक्युलम जो होता तो कसा डिझाईन त्यांनी केला होता, किंवा काय स्ट्रॅटेजी त्यांनी वेगळी वापरली होती? म्हणजे खूप वेगळं असं काही नाही, फक्त जो पॉईंट एखाद्याचा वीक आहे त्याच्यावर जास्त काम करता येत होतं आणि ते पर्सनली प्रत्येक स्टुडंटशी कनेक्टेड होते. मग प्रत्येक स्टुडंटला ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात ते प्रत्येकाला त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी डिझाईन करत होते. ओके. पण तू आता जी काही मुलं 11वी 12वीला आहेत सध्या, ज्यांचं नीट हे स्वप्न आहे, त्या विद्यार्थ्यांना काय सांगशील? सुरुवातीपासूनच जेवढं जास्त हार्डवर्क करू शकता तुम्ही तेवढं करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने ह्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही सामोरं जा. रिनीट ज्या वेळेला ते सगळं झालं की पेपर फुटला, त्यावेळेस काही प्रेशर आलं होतं? प्रेशर असं नाही, फक्त थोड्या अपेक्षा होत्या की पहिल्या वेळेस चांगला स्कोर आला, दुसऱ्या वेळेस पण तेवढा आला पाहिजे. पण त्याचं ऍज अ बर्डन न घेता मी त्याला पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं आणि अजून एक संधी मला अजून चांगलं करण्याची मिळाली असं मी समजून पुन्हा 1.5 महिने अजून चांगला अभ्यास केला. पुढचा 1.5 महिना पूर्ण अभ्यासातच तू कव्हर केला. परंतु आता हा 2 वर्षाचा जो काही करिक्युलम असतो, तुझं बोर्ड कुठलं होतं? स्टेट बोर्डच होतं महाराष्ट्राचं. पण अनेक विद्यार्थी हे म्हणजे कुठेतरी बाहेर चांगले महागडे कोचिंग क्लास लावायचे, त्याच्यानंतर सीबीएसई बोर्ड कुठेतरी घ्यायचं, या सगळ्या परीक्षेसाठी सीबीएसई बोर्ड जास्त उपयोग होतो असं विद्यार्थी म्हणतात. तुझा काय अनुभव आहे? हा म्हणजे होतो, पण ती पर्सनल चॉईस आहे तुम्ही कोणता बोर्ड ठेवायचा नाही ठेवायचा. त्याच्यामुळे फक्त सीबीएसईचीच मुलं ती टॉप करू शकतात असं काही नाही, तर स्टेट बोर्डची पण मुलं आहेत. सुरुवातीपासून आम्ही ऐकलं तू पहिले 1 ते 4 जिल्हा परिषद शाळेत तुझं शिक्षण झालं. तुझं हे शिक्षण कसं झालं, म्हणजे पहिलीपासून 5वी पर्यंत, त्याच्यानंतर 10वी पर्यंत, 11वी 12वी, तुझ्या कॉलेजच्या विषयी आम्हाला? माझे आई वडील दोघंही प्राथमिक शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या शाळेत शिकवलं, म्हणून माझं 4थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत झालं. त्याच्यानंतर माझं हाय स्कूलिंग इथं बारामतीमध्ये शारदानगर येथे झालं आणि नंतर माझ्या मग सक्सेस कोड अकॅडमीमध्ये मी ऍडमिशन घेतलं. ओके. हे सगळा रिझल्ट आल्यानंतर, सगळ्या प्रतिक्रिया आल्यानंतर काय वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय, म्हणजे मी जे कष्ट केले 2-3 वर्ष त्याचं फळ आता मला मिळतंय आणि माझ्यामुळं माझे नातेवाईक किंवा अजून जे माझ्या जवळचे लोक आहेत सगळ्यांना एवढा आनंद होतोय, त्याचं मला खूप समाधान आहे. नक्कीच तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी लेट्सअप तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. खरं तर आतापर्यंत आम्ही जे काही रिझल्ट बघितलं, नीट म्हणजे डॉक्टरांची मुलं त्याच्यामध्ये थोडीशी जास्त अधिक अग्रेसिव्ह असतात, परंतु तुमच्या मुलीने हे जे काही यश संपादन केलं याविषयी काय सांगाल? माझी मुलगी पहिल्यापासूनच तशी खूप कष्टाळू, सिरियस आणि प्रामाणिकपणे काम करणारी होती. आम्ही तिला एकच शिकवलेलं आहे की आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतोय, तू तुझं काम प्रामाणिकपणे कर, तुला निश्चित त्याच्यामध्ये यश मिळेल. त्यामुळे तिने अगदी बिनधास्तपणे तिचं ते अभ्यास करत राहिली, तिचं ते काम करत राहिली आणि तिला यश मिळालं. आई म्हणून तुमच्या काय भावना आहेत? खूप अभिमान वाटतं मला आणि प्राऊड फील होतं की आपली मुलगी देश पातळीवर नंबर मिळू शकते, याचा खूप आनंद झालाय मला. तुमची तिच्याकडनं काय स्वप्न होती? डॉक्टर्स व्हावं असं तुम्ही ठरवलं होतं का काय तिच्यावरती, की दुसऱ्या कुठल्या याच्या क्षेत्रात जावं? नाही, माझी मोठी मुलगी मेडिकलचा अभ्यास करत होती, तिचं पाहून तिला पण आवड निर्माण झाली की आपणही डॉक्टर व्हावं आणि तिने तिच्या स्वतःहून ते इच्छेने स्वीकारलेलं होतं. आवडीने स्वीकारल्यामुळं ते त्याच्यामध्ये किती तास द्यायचे याचा तिला कधी कंटाळा येत नव्हता आणि आवडीच्या क्षेत्रामध्ये ती मन लावून तिने अभ्यास केला आणि त्यामुळे तिला जे पाहिजे ते निश्चितपणे त्याच्यामध्ये मिळत आहे. सगळ्यात महत्वाचा माझा एक प्रश्न आहे की कालपासून जेव्हा रिझल्ट आला तेव्हापासून आम्ही त्या बातम्या वाचतो की ती सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेत शिकली,
नंतर हायस्कूलला शिकली. तो जिल्हा परिषद शाळेविषयी अनेक गैरसमज आहेत पालकांमध्ये की खरंच त्या विद्यार्थ्यांमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे का, शिकवल्या जात आहे का. तुम्ही दोघेही जिल्हा परिषद शिक्षक आहात, तर त्याविषयी मला विचारायचं की जिल्हा परिषद मध्ये पोटेन्शियल खरंच आहे का आणि काय अजून त्याच्यासाठी केलं पाहिजे. निश्चितपणे जिल्हा परिषद शाळांमध्ये पोटेन्शियल आहेच. तुम्ही तुलनात्मक विचार करून बघा, खाजगी शाळांमध्ये एका शिक्षकाकडे असणारी विद्यार्थी संख्या आणि ते किती विद्यार्थ्यांपर्यंत पर्सनली पोहोचू शकतात. त्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधले शिक्षक वेल एज्युकेटेड, अनुभवी आणि ते प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांची हातोटी, या सगळ्यांचा विचार करता जिल्हा परिषद शाळांमधलं शिक्षण सुद्धा उत्कृष्ट प्रकारचं असतं. फक्त काय झालंय, दिखाऊ गोष्टींमुळे काही पालक खाजगी शाळा किंवा इतर माध्यमांकडे आकर्षित होतात, परंतु खरं शिक्षण हे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये पण मिळतं. आणि त्याच्याही पुढची गोष्ट की बालवयामधलं शिक्षण जे आहे सुरुवातीचं, हे मातृभाषेतून झालं पाहिजे. वेगळ्या इंग्रजी भाषेला विरोध नाही, पण सगळं शिक्षण इंग्रजीत माध्यमातून व्हावं हा अट्टहास मात्र आपण करायला नको. कारण आपला मेंदू आपल्या मातृभाषेतून विचार करतो आणि त्यामुळे सुरुवातीचं शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळा चांगला पर्याय आहे. माझ्या मते तर जिल्हा परिषद शाळा ह्या प्राथमिक शिक्षणासाठी योग्यच आहेत. म्हणजे मुलांना त्यांचा मानसिक विकास होण्यासाठी सुद्धा जिल्हा परिषद शाळा ह्या खरोखर दर्जेदारच आहेत. नक्कीच जिल्हा परिषद शाळेमधनं तिचं प्राथमिक शिक्षण झालं, त्यात मराठी मातृभाषेतनं अधिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. चांगल्या समजून तर तिचं अभ्यासाचं शेड्युलिंग किंवा हे सगळं कसं होतं. अभ्यासाचं शेड्यूल तिने अगदी निश्चित केलेलं होतं. सगळ्यात सुरुवातीला तिची झोपेची वेळ ठरलेली असायची, 10:30 ते 11च्या दरम्यान झोपणं आणि 5 ते 6च्या दरम्यान उठणं. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर 1-2 तास ती स्टडी करायची. त्याच्यानंतर 9 ते 4 वाजेपर्यंत तिचं कोचिंग असायचं आणि त्यानंतर संध्याकाळी परत 2-3 तास तिचा स्टडी व्हायचा. आणि याच्यामध्ये तिने कधी बदल होऊ देणार नाही. पण यात महत्वाची गोष्ट ही की तिने समाज माध्यमांपासून ती दूर राहिली. मोबाईलचा वापर गेल्या 2 वर्षामध्ये तिने पूर्णपणे बंद केला होता आणि आमच्याकडं टीव्ही आमच्या घरामध्ये गेली काही वर्ष नाहीये. या सगळ्याचा चांगला परिणाम त्याच्यावरती झाला. नक्कीच, परंतु आता पालकांच्या अपेक्षा मुलांकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात किंवा मुलांनी हेच करिअर निवडावं, असंच व्हावं, असं काही तुमचं तिच्यावरती प्रेशर होतं. अजिबात नाही. आम्ही आमच्या घरामध्ये एक छोटीशी फ्रेम तिच्या समोर लावून ठेवलेली आहे. त्या फ्रेमवरती आम्ही असं लिहिलेलं आहे की मिशन 720 आणि त्याच्या खाली लिहिलंय ट्राय युअर बेस्ट, वी आर विथ यू. म्हणजे आपण मिशन ठेवलंय 720चं, तू तुझं बेस्ट परफॉर्म कर. त्यातून तुला कितीही कमी येऊ देत, जास्त येऊ देत, कितीही गुण येऊ देत, तू आमच्यासाठी महत्वाचे आहेत. ते गुण काही मॅटर करत नाहीत, तू आमच्यासाठी महत्वाचे आहेत. तू तुझा 100% दे, जो रिझल्ट येईल तो आपण आनंदाने स्वीकारायचा. पालकांसाठी काय सल्ला असेल तुमचा. पालकांसाठी सल्ला, पालक म्हणून आपल्याला मुलांकडून अपेक्षा असते, पण अपेक्षांचं ओझं आपण मुलांवरती लादायला नको. त्याला त्याचा मोकळ्या मनाने त्याचे प्रयत्न करू द्यात. त्यांनी प्रयत्न केल्यानंतर जे येईल ते आपण आनंदाने स्वीकारायचं. कारण मार्कांपेक्षा गुणांपेक्षा आपलं मूल आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. नक्कीच या सगळं जे काही 10वीचं वर्ष असेल, 12वीचं वर्ष असेल किंवा नीट जे या ज्या काही सगळ्या परीक्षा असेल, यावेळेला घरातलं वातावरण एकदम असं स्ट्रिक्ट असतं किंवा काहीतरी घरात काहीतरी एकदम सिरियस सगळं असतं. तर या सगळ्या याच्यामध्ये घरातलं वातावरण तुम्ही कसं मेंटेन केलं, तिला कसं या सगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कसं प्रोत्साहित केलं. म्हणजे 12वी असो किंवा 10वी असो, आमच्या घरात वातावरण हे नॉर्मली फ्रीच असायचं. म्हणजे परीक्षेच्या अगोदर, बोर्डच्या अगोदर सुद्धा आम्ही तिला म्हणायचो चला आपण फिरून येऊ किंवा तुला बाहेर कुठे जायचं असेल तर जाऊन येऊ. असं अभ्यासाचा आम्ही तिला कधीच फोर्स नाही केला. नक्कीच. तर हे जे काही यश श्रावणी मिळाले यासाठीच महाराष्ट्रासाठीच तो एक गर्वाचा क्षण आहे की महाराष्ट्रातली मुलगी ही देशात पहिली आलेली आहे मुलींमध्ये. त्यासाठी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.